भाजप कार्यकर्ता राहिलेल्या प्रफुल्ल लोढाच्या अडचणी वाढलेल्या आहेत। प्रफुल्ल लोढाविरोधात मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात पॉक्सोचा गुन्हा दाखल झाला। नोकरीच्या आमिषानं अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे। प्रफुल्ल लोढा हा मंत्री गिरीश महाजनांचा एकेकाळचा सहकारी राहिलेला आहे। 2 दिवसांपूर्वीच लोढाविरोधात महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता। प्रफुल्ल लोढावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि दुसरा गुन्हा हनी ट्रॅपचा दाखल असल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केला। पाहूया। अंधेरी येथे एमआयडीसीला आणि साकीनाका पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झालेले आहे। म्हणजे अंधेरी भागात गुन्हे दाखल झालेले आहेत। त्या गुन्ह्यांमध्ये एक गुन्हा जो आहे तो एक अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा पोस्कोच्या अंतर्गत गुन्हा आहे। आणखी अन्य फोटो काढले वगैरे असलेले फोटो काढले वगैरे असा एक गुन्हा। दुसरा गुन्हा जो आहे तो हनी ट्रॅपिंगच्या संदर्भामधला आहे आणि त्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये त्याला अटकही झाली। अटक होऊन त्याला आता काय कदाचित जामीनसाठी तो प्रयत्न करतो आहे। परंतु या ठिकाणी असे सिरियस गुन्हे झाले, अशा माणसाला भाजपमध्ये घेणं आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये देणं आणि आदल्या कालखंडात इतकी टोकाची भूमिका असणं, अशा बरेचसे विषय त्याच्या माध्यमातून येतात।